नवी मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांपासून घरभाड्यात 1.5 ते 2 पटीनं भाडेवाढ झाली आहे। जीर्ण गृहनिर्माण संकुलांमुळे शहरात जवळपास प्रत्येक नोडमध्ये पुनर्विकासाची कामं जोरात सुरू आहेत आणि त्यात येत्या काही दिवसात अजूनही त्यात भर पडेल। त्यामुळे आता नवी मुंबई शहरात घर भाड्यानं घेणं ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे। इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाचे पडसाद आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्पष्टपणे जाणवू लागलेत। आयात साखळीत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे मसाला बाजारातील सुकामेवाच्या दरवाढीची चिन्ह आहेत। समुद्री मार्गावरील तणाव वाढल्यानं आयात निर्यात व्यवहारांवर परिणाम झालाय। JNP येथे सुमारे 1100 कंटेनर्स अडकून पडले आहेत। या कंटेनरमध्ये सुकामेवा आणि इतर आयात मालाचा समावेश आहे। मीरा भाईंदर शहरातील बाजारपेठांमध्ये मागील काही दिवसांपासून फळांच्या दरात मोठी वाढ दिसून येते। किलो मागे हे दर दुप्पट झालेत। कलिंगड, पपई, खरबूज आणि द्राक्षांनी किलो मागे 100चा टप्पा गाठलाय। रमजान महिना सुरू आहे। कलिंगड, पपई, खरबूज, द्राक्ष, खजूर आदी फळांना विशेष मागणी असते। अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं, त्यामुळे या फळांची मागणी आणखी वाढते। घाऊक बाजारात या फळांचे दर अद्याप स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे। म्हाडाच्या माध्यमातून सोडतीशिवाय मुंबई